सामना 4 षटकांचा, कारण कालही शेवटचा सामना 4 षटकांचा झाला होता. बघा, जयनुमान खारकोपर संघ म्हटलं की अगदी क्रिकेटमध्ये काही घडू, त्यांच्या खरं तर गोटामध्ये म्हणजे त्यांचे जो फ्रेंड सर्कल आहे त्याच्यामध्ये अजिबातच खरं तर त्याचा फरक पडत नाही. जरी सामना काही प्रमाणात आयुष गमावला पण त्याचा काही इतका इम्पॅक्ट आला नाही. थोडंसं वाईट वाटतं नाही कारण क्रिकेटमध्ये हारजीत होत असते. हा तोच खारकोपर संघ ज्याने आतापर्यंत अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अनेक मातबर संघांना पराभूत करण्याची किमया केली. मग ते जासईची नाईट असेल, पेंदरची रजनी क्रिकेट संघ रजनी स्पर्धा असेल, किंबहुना मोरावीची रजनी स्पर्धा असेल आणि असंख्य डे स्पर्धा यामध्ये त्यांचा खेळ आपण सातत्याने उंचावलेला पाहायला मिळाला. त्यामुळे अशा गोष्टी होतच असतात. बॅक टू क्रिकेट. ग्रीन सिग्नल येतो शैलेश चव्हाण सरांचा की मॅचला आपण आता सुरुवात करतोय. सामना 4 षटकांचा आहे. राधा एंटरप्राइजेस चिरले विपक्ष मंगेश स्मृती कोंबडभुजे संघ. कोंबडभुजे संघाने टॉस जिंकला, फिल्डिंगला पसंती दर्शवली. विनोद भगत कोंबडभुजे एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर, समोर करण मडवी आणि शुभम पाटील त्याच्या समवेत नॉन स्ट्राईकला. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल उसने घेणारा पुल मारलाय. बॉल पाठीमागे वन माउस सीमा फार चाललाय. बॉलने घेतलीये गिरकी आणि क्षेत्ररक्षकाची घेतली फिरकी. गेलाय सीमा पार. पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. करण मडवी तोच क्लास, तीच मानसिकता, तेच टेम्परामेंट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण 4 ओव्हरची मॅच आहे. सकाळपासून आपण पाहिलं 5-5 षटकांचे सर्व सामने, मात्र लास्ट मॅच 4 ओव्हरची. पहिल्याच बॉलवर चांगली सुरुवात विनोद भगतच्या विरुद्ध करत असताना करण मडवी आणि राधा एंटरप्राइजेस चिरले संघ. इथे या टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, दिशा भरकटली. डाव्या यष्टी बसून दूर जाणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पण कळवत असताना टीमची टोटल पुढे सरकत असताना 5. आणि बघा, जे वैयक्तिक पारितोषिक आहे त्यासाठी पहिल्या 3 सामन्यांचेच आपण गुण ग्राह्य धरणार आहोत. धावा, त्यावर विकेट किंवा झेल असतील. त्यामुळे या सामन्यापर्यंत जे तुमचं सर्व स्टॅटिस्टिक्स हे काउंट केलं जाणार आहे. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर वाईड आलाय. टीमची टोटल 5 या आकड्यावर. कोंबडभुजे एका बाजूला चिरले. ही दोन्ही संघ मातबर आहेत आणि सातत्याने चांगली कामगिरी या दोन्ही संघांकडून आपण होताना पाहिली आहे. त्यामुळे या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये, मान्सून कप मध्ये आता कोण जाणार सुपर 3 मध्ये. यावेळेस बघा, सबमरीन डिलिव्हरी, शरीरापासून थोडासा दूर, टप्पा थोडासा खाली राहिला, बॅट अगोदर फिरली. चेंडू मात्र सर्व विकेट किपरचा वेध घेतोय. आणि मान्सून कपची बिंजर ग्रुप आयोजित या स्पर्धेची खासियत आहे की सर्व सामने पूर्ण षटकांचे खेळवले जाणार आहेत. आणि मगाशीच आम्हाला माहिती पुरवली की उद्या जरी उशीर झाला तरी अंडर द फ्लडलाइट्स फायनलचा सामना देखील 5 षटकांचाच होईल. ही माहिती आमच्यापर्यंत आयोजकांनी पोहोचवली. त्यामुळे हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय. यावेळेस बघा, अगदी बॅटच्या टोला बॉल लागल्यानंतर अगदी कार्पेट बॉल टुवर्ड्स काऊ कॉर्नर. मिड विकेटचे फिल्डर तिकडे येत असताना नौजल यांना आपण पाहतोय. जिथे एक सिंगल मिळते, टीमची टोटल पुढे सरकते. सिंगलच्या मदतीने 6 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. पहिलं षटक प्रगती प्रथावर इन प्रोग्रेस. लॉंग ऑन मध्ये खेळाडू लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर. थर्ड मॅन रिजन मध्ये आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक अगदी स्क्वेअर लेग मिड विकेट. कारण रबर बॉल म्हटलं की पॉवर प्लेचं कुठलंही बंधन नसतं. त्यामुळे ऑलमोस्ट सगळेच खेळाडू आपण पाहतोय सीमारेषेलगतच असतात. कमी गतीचा बॉल होता. पुन्हा एकदा बॅटच्या टोला लागलाय. बॉल शुभम पाटील. बॉल ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक सिंगल करण आणि शुभम यांच्या दरम्यान पूर्ण होत असताना चांगली गोलंदाजी आपण म्हणूया विनोद भगत यांच्या माध्यमातून. एक पहिल्या चौकाराचा अपवाद वगळला, तिथे थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं आणि आता तोही चेंडू अडवला गेला असता तर अजूनही धावा कमी लागल्या असत्या धावफलकावर. 7च धावा आतापर्यंत लागल्या 4 बॉलमध्ये. चांगली गोलंदाजी विनोद भगत. कोंबडभुजे एक्सप्रेस आपला इथे अनुभव पूर्णपणे पणाला लावत असताना यावेळेस बघा, हुक केलाय. उसने घेणारा बॉल आणि पुन्हा जजमेंट थोडंसं चुकत असताना क्षेत्ररक्षकाचं पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने बॉल त्याला चकवून गेला. इथे थोडंसं आपण पाहिलं तर हार्ड होतं जज करणं. कारण पुढे जायचं कॅच साठी की चेंडू अडवण्यासाठी जायचं, हा निर्णय तुम्हाला अगदी सेकंड मध्ये घ्यायचा होता.
त्यामुळे हा बॉल फरार झालाय सीमा पार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय सध्या 24 लाईव्ह इव्हेंट्स, अगदी क्रिस्टल क्लिअर टेलिकास्ट सध्या त्यांच्या माध्यमातून होत असताना 11 धावा धावफलकावर. आणि लास्ट बॉल आपल्याला पाहायला मिळतो, शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील, पहिल्या ओव्हरमधील. करण मडवीच्या बॅटमधनं आतापर्यंतचा दुसरा चौकार आपण पाहिला, लॉंग लेग आणि अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. थोडासा कमी गतीने बॉल आपण पाहतोय, कसा हाताळला होता फुलर लेन्स, आणि करणने मात्र या बॉलला सोडून दिलाय. डॉट बॉलने पहिलं षटक संपलंय विनोद यांचं, आणि टीमची टोटल आहे राधे एंटरप्राइजेस चिरले ती म्हणजे 11 धावा, बिनबाद 11 धावा. थोडीशी संयमी सुरुवात आपण म्हणूया, तेवढा अटॅक केलं नाहीये, प्रत्येक बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला नाहीये. 2 चौकार ते हे अगदी हुक करत असताना पाठीमागे, कारण उससे घेणारे चेंडू होते, बाउन्सर चेंडू टाकले होते विनोदने, कारण विनोदची हाईट खूप चांगली आहे, त्यामुळे त्या हाईटचा वापर, खांद्याचा चांगला उपयोग तो करत असतो सातत्याने. आणि रबर बॉल मध्ये तर त्याला जास्त उसळी मिळते, आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं, ज्याचा करणने फायदा उचलला. आणि उर्वरित 4 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर फक्त सिंगलला प्राधान्य दिलं, प्रत्येक चेंडूवर काही जास्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाहीये, किंबहुना ते षटक त्यांनी खेळून काढलं असं म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये नक्कीच थोडीशी रणनीती बदलली जाईल, कारण कोंबडभुजे संघ म्हणजे त्यांची फलंदाजी खूप चांगली आहे, अनेक चांगले फलंदाज त्यांच्या स्क्वॉडमध्ये आहे, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध नक्कीच चांगली धावसंख्या उभारण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मनोज भगत आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल की थोडेसे डेथ ओव्हर मध्ये ते गोलंदाजीसाठी आले होते, मात्र इथे या 2 फलंदाजांच्या विरुद्ध रणनीती थोडी बदलली गेली आहे कोंबडभुजे संघाच्या माध्यमातून. मनोज भगत ज्यांच्याकडे प्रचंड दांडगा अनुभव आहे क्रिकेटचा, त्यांनी मात्र आता सेकंड ओव्हर मध्ये जबाबदारी घेतली आहे स्वतःच्या खांद्यावर, कारण त्यांना माहिती आहे दोन्ही आक्रमक शैलीचे फलंदाज आहे, यांच्या समोर एक्सपिरियन्स पाहिजे, आणि तो एक्सपिरियन्स आहे. ते पहिल्या बॉलवर संधी निर्माण झाली आहे, आणि पहिल्याच बॉलवर इथे आपण पाहतो विकेट प्राप्त करत असताना मनोज भगत. एक्सपिरियन्स यालाच म्हणतात, अनुभव यालाच म्हणतात, कारण त्यांनी पाहिलं की इथे दोन्ही आक्रमक शैलीचे फलंदाज आहे, त्यामुळे आता एक्सपिरियन्स त्यांच्या समोर दाखवावा लागेल. फ्लायटेड डिलिव्हरी होती, खोलवर टप्प्याची, आणि मोह आवरता आला नाही शुभमला, आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला होता अगदी डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, आणि त्याने मात्र कोणती चुकी केली नाहीये, आणि त्याने मात्र खूप चांगला झेल टिपलाय. आर्यन भगत होते त्या ठिकाणी ज्यांनी हा झेल टिपलाय, आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाला मिळवून दिलाय. मनोज भगत यांना पहिल्याच बॉलवर मिळालं यश. प्रियांशु घरत आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 11-1 अशी सध्या धावसंख्या आहे. 1 for 1 आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1.1 ओव्हर. कारण बक्षीस पात्र फेरीसाठी सुरू असलेली लढाई आहे. जिंकणारा संघ किमान एका बक्षिसाचा हकदार असणार आहे. त्याचा क्रम उद्या ठरेल, मात्र एक बक्षीस नक्कीच मिळेल. त्यासाठीही आपण पाहतोय धुमत चक्री मैदानाच्या आत सुरू आहे. रणनीती आखल्या जात आहेत, प्लॅनिंग केलं जात आहे, त्याचे एक्झिक्युशन कितपत यशस्वी होणार, ते सक्सेसफुल होणार की नाही, त्यासाठी मात्र प्रयत्न सुरू आहेत. फुल टॉस बॉल इथे झाली चुकी गोलंदाजाकडनं, आणि प्रियांशु घरतला मात्र इथे नक्कीच आत्मविश्वास मिळेल या षटकाराच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल, त्याचा मात्र फायदा उचलत असताना बॉलला फेकून दिलं ते स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, आणि आलाय तो षटकार. उद्याचे आपण पाहतोय ओपन हाफचे लॉट सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. उद्या कोणकोणते संघ या स्पर्धेमध्ये खेळणार खुल्या गटातील, अगदी विवेक शेलार, फरदीन काझी यांच्यासारखे अनेक नामवंत खेळाडू, मग ते मुंबई, ठाणे, रायगड, प्रत्येक पट्ट्यातील खेळाडू तुम्हाला, प्रत्येक परिसरातील खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये उद्या पाहायला मिळणार. तर उद्या ओपन हाफ आहे. 17 धावा झाल्यात. फुल टॉस टाकला मनोज यांनी, आणि त्याचा फायदा प्रियांशूने उचलला. हो, इथे बघा चांगला चेंडू पाहायला मिळतो. लेग ब्रेक करायचा होता, आणि तिथे मात्र हलकीशी फ्लाईट दिली होती या बॉलला. मनोज भगत 3 चेंडू आपण पाहिले, नक्कीच वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले. मागच्या बॉलवर नक्की चुकी झाली त्यांच्याकडनं, फुल टॉस गेला बॉल, तोही गतिमान चेंडू होता.
इथे मात्र त्यांनी चांगलं कमबॅक केलंय. कारण बरोबर म्हटलं की जेवढा तुम्ही पेस कमी वापराल तेवढं तुम्ही फलंदाजांवर जास्त वर्चस्व प्रस्थापित करू शकता. पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळत असताना, गतीमध्ये मिश्रण करत असताना मनोज भगत ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. राईट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग करतात आणि लास्ट मोमेंटला फिंगर रोल केले, मधल्या यष्टीवर बॉल पिच झाला आणि त्यानंतर बाहेर वळालाय. जबरदस्त गोलंदाजी सध्या मनोज यांच्या माध्यमातून. स्कोर थांबलाय स्थिर 17 इथे मात्र आता ओळखला लाईन लेंथ टप्पा आणि कार्यक्रम केला प्रियांशु घरत नाही. या ओव्हर मधील दुसरा षटकार त्याचा येतोय मनोज भगत यांच्या विरुद्ध. त्याने पाहिलं की टप्पा जर सातत्याने तिकडेच पडणार आहे तर आता मला माझी बॅटिंग बदलावी लागेल, शैलीमध्ये बदलाव करावा लागेल आणि तेच इथे करत असताना प्रियांशू 23 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल या ओव्हर मधील 23 लॉस ऑफ 1 विकेट. इथे मात्र खराब लाईन. नो बॉल पंच सांगत असताना नो +1 इथे 2 धावा मिळतील आणि पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. काही चेंडू चांगले टाकले मनोज भगत यांनी, मात्र इथे शेवट चांगला करणं तितकंच गरजेचं होतं. ते इथे काही होताना पाहायला मिळत नाहीये. नो बॉलवर एक सिंगल म्हणजे 2 धावा अतिरिक्त. टीमची टोटल 25च्या घरामध्ये आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 13 धावा आल्यात. एक विकेट नक्कीच प्राप्त झाली आणि आता फ्री हिटची संधी आणि करण मडवी जो सध्या 5 बॉल 9 वर खेळतोय, प्रियांशु घरत 5 बॉल 12 वर खेळतोय. त्यामुळे करण मडवी आता नक्कीच आक्रमक पवित्रा धारण करणार, कारण हा फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू तितकंसं टायमिंग नाहीये, फिल्डर आहेत तिकडे. पहिल्या धावेचा प्रयत्न होत असताना तिथे बॅकअप साठी खेळाडू नाहीये, सिंगललाच प्राधान्य दिलंय कारण करणला हवी स्ट्राईक. अशा रीतीने 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. राधा एंटरप्राइजेस चिरले, एक गडी बाद, 26 धावा, 26 for 1. आता आपल्याला पाहायला मिळतोय हा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंट मध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे आतापर्यंत आणि याही स्पर्धेमध्ये देखील. 26 धावा, 1 विकेट. करण मडवीचं क्रीडांगणावर अजूनही थांबणं ही चिरले संघासाठी जमेची बाब आहे. त्यांच्यासाठी नक्कीच सकारात्मक बाजू आहे, मात्र नुसतं थांबून चालणार नाही. त्याची बाट आता त्याला बोलती करावी लागेल, प्रियांशूला त्याला साथ द्यावी लागेल. मात्र साहिल कोळीचा वेगावरचं नियंत्रण, टप्प्यावरचं नियंत्रण तिथे कुठेतरी आपण पाहतोय, ओळखणं गरजेचं आहे. चला, गोलंदाजीच्या शैलीबद्दल कुठेतरी आता पंच मात्र आयोजन कमिटीकडे वळतायत. चला, फर्स्ट एड बॉक्स मैदानामध्ये पाडून द्यायचं. येस, कमिटी बघेल, आयोजन कमिटी इथे मात्र लक्ष देऊन असणार आहे. नक्की फर्स्ट एड बॉक्स मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्यापैकी काय काय आवश्यक आहे ते तुम्ही वापरा.
चला, गोलंदाजीवर काही आक्षेप नाहीये, थोडस मिसअंडरस्टँडिंग या ठिकाणी झालं पंच आणि आयोजन कमिटीने आमच्यामध्ये, त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पहिला बॉल डॉट आलाय. साहिल कोळे एक परिपक्व गोलंदाज आहे. करण मडवीच्या विरुद्ध चांगली लाईन त्याने हाताळली पहिल्या बॉलवर. यावेळी चांगला फटका, फिल्डर आहेत तिकडे आणि जजमेंट आता इथे चुकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद आपल्याला पाहायला मिळाले तिकडे आणि विनोद कडनं करताना चांगली फिल्डिंग अपेक्षित असते संघाला आणि अशा चुका त्याच्याकडनं होत नाहीत. मात्र आज कुठेतरी लक्ष विचलित झाले असं म्हणायला हरकत नाहीये, कारण हा डेफिनेटली कॅच होता त्याच्यासाठी. मात्र थोडस डबल माइंड पाहायला मिळाले. पुढे गेले, त्यानंतर शरीराने अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता बराच आणि बॉल सीमारेषा पलीकडे सहज निघून गेलाय. टीमची टोटल 30 रन्स ऑन बोर्ड. या ओव्हरमधील अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक, 4 ओव्हरचा आहे सामना. चला डॉट बॉल. चला, प्रेक्षकांना विनंती आहे मैदानाच्या बाहेरून जायचंय, कारण सामना लाईव्ह सुरू आहे. हो, इथे मात्र जास्त स्टर्न झालाय बॉल. व्हाईट बॉल पंच कळवत असताना डाव्या यष्टी पासून दूर गेलाय. 31 धावा धावफलकावर 31. करण आणि प्रियांशू यांची चांगली पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड झाली आहे. करण मडवी 9 बॉल 14, प्रियांशू करत 5 बॉल 12 वर सध्या खेळत आहेत आणि कोंबडपूरच्या संघाला एखादी विकेट अपेक्षित आहे. स्लोवर वन बॉल पिक करत असताना ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर बॉल गेलाय तो अगदी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून भेदून फाडून सीमा पार. करण मडवीच्या बाट मधनं हा तडाखा येत असताना बघा, स्लोवर वन होता, त्यानंतर एक नी बेंड केला, गुडगा वाकवला आणि त्यानंतर मात्र या बॉलला यमसदनी पाठवले असं म्हणायला हरकत नाहीये. करण मडवीने गरजेचा होता हा षटकार चिरले संघासाठी. 37 धावा होत आहेत या षटकाराच्या मदतीने. साहिल कोळी आतापर्यंत 11 रन या ओव्हरमध्ये खर्च केला. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. आणि इथे मात्र एज अँड गॉन. पाठीमागे स्कूप करण्याचा प्रयत्न होता, लॅप करण्याचा प्रयत्न होता करण मडवीचा आणि ते करत असताना टायमिंग कुठेतरी चुकलं आणि बॅटची अगदी थिंक एज घेऊन बॉल विकेट कीपर कडे जाऊन थांबलाय. सदतीस या धावसंख्येवर दुसरा धक्का राधा एंटरप्राइजेस चिरले या संघाला लागलाय. सार्थक घरत लास्ट बॉल या ओव्हर मधील. हो, समोर टोलवलाय व्ही शेप मध्ये. लॉंग ऑनला खेळाडू खर तर नव्हते कोणी आणि पायाने अडवण्याचा प्रयत्न मनोज यांचा आणि बॉलला पण घेऊन गेले स्वतः समवेत असं दिसतंय. सीमा पार 4 धावा मिळत आहेत. ऍक्शन रिप्ले पाहूया नक्की घडलं काय या बॉलवर. सीमारेषे लगत व्ही शेप मध्ये मारला सार्थकने बॉल. मनोज होते लॉंग ऑनला, तिथून आले लॉंग ऑफ पर्यंत धावत आणि पायाने अडवण्याचा प्रयत्न आणि किक मारली. सध्या फिफा वर्ल्ड कपचा देखील क्रेज आहे, फायनल बाकी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र हा चौकार आलाय. बघा, दिवसभर नाही पडला पाऊस आज, मात्र आता फायनल म्हणजे आजच्या शेवटच्या सामन्यामध्ये सध्या आता मुसळधार कोसळत असताना मैदानाच्या आत सुरुवात तर झाली आहे. तीन ओव्हरमध्ये 41 लॉस ऑफ 2 विकेट्स आणि आता सर्व प्रेक्षक हळूहळू स्वर्गीय नवनाथ घरत पवेलियनच्या दिशेने धावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. झेंडमान मैदान खारकोपर सातत्याने आपण पाहतोय. आम्ही गेले 2-2.5 वर्ष या स्पर्धा इथे समालोचक करण्यासाठी येतो आणि अनेक आठवणी आम्हाला इथले वरिष्ठ खेळाडू जाणकार मंडळी सांगत असतात. जे जे समालोचक एक्सपिरियन्स येतात तेही शेअर करत असतात की पूर्वी या क्रीडांगण कसं होतं, त्यामध्ये कसा बदलाव झाला, त्यानंतर आता किती सुसज्ज झालंय, हायमास लागलेत आणि क्रिकेटही प्रगल्भ झालंय. खारकोपरचं
दिनेश उलवेकर आता डेतोर मध्ये. त्यांचा पहिलाच बॉल पॉइंटच्या दिशेने. बॉडी बॅलन्स ढासळला खेळाडूचा. पावसाळी क्रिकेट जर बॅलन्स झाला असता तर कदाचित चेंडू आतमध्ये ढकलण्यामध्ये यशस्वी झाले असते. मात्र इथे पहिल्याच बॉलवर आलाय षटकार, तो प्रियांशु घरतच्या माध्यमातून. 47 धावा, 47 रन्स ऑन बोर्ड. अंतिमचे 5 चेंडू शिल्लक पूर्वार्धामधील. 4 ओव्हरचा सामना आहे. कारण यावेळेस बघा टॅप करत असताना बॉल गॅप मध्ये आहे. पॉइंट आणि कव्हरच्या लॉंग चेस फॉर द फिल्डर. नाही पकडू शकणार, नाही थांबू शकणार. बॉल भरधाव वेगाने निघून गेलाय सीमा पार. आणि इथे मात्र आलाय तो चौकार. बघा बॅटच्या अगदी स्टिकरला बॉल लागला. असं वाटलं अंतर पार करणार नाही, मात्र इतकी मोठी गॅप होती. आपण पाहतोय थर्डमॅन पॉइंट आणि कव्हर, ते एक्स्ट्रा कव्हर दोनच खेळाडू आहेत, त्यामुळे भरपूर मोठी गॅप तिकडे होती. आणि त्या गॅपचा फायदा प्रियांशु घरतने उचलला. राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाला त्याचा फायदा झाला. 51 धावा धावफलकावर, 51 रन्स ऑन बोर्ड. हो हा चांगला बॉल, ही चांगली लाईन. स्कीड झाला हलकासा बॉल, टप्पा पडल्यानंतर आता कारण विकेट देखील सिमेंटची ओली होत असताना, कारण आता पाऊस बरसतोय, सरी कोसळत आहेत. मेघराज वरुण राजाचं आगमन आता आजच्या दिवसामध्ये होत असताना आता मात्र मुसळधार. एकावन्न धावा लागल्यात. 51. शेवटचं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळत असताना बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत असताना अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस ऑन साइडला अलॉंग द कार्पेट हा बॉल जात असताना 1 रन पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होतोय, खराब थ्रो पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण, तिसरीचाही प्रयत्न होत असताना आणि इथे मात्र 3 धावा आणि चौथी धाव पूर्ण होत असताना काय घडतंय नक्की मैदानाच्या आत. 4 धावा आहेत. येस, डेफिनेटली 4 धावा आहेत. जिथे फक्त 1 रन असायला हवे होते तिथे मात्र 4 धावा. आणि कुंभोज संघाचे खेळाडू देखील आता हसतायत. नक्की या बॉलवर घडलं काय आपल्याकडून. 55 झाला स्कोर. आता लास्ट 1 बॉल शिल्लक आहे. मागचे 2 बॉल डॉट आले होते. तिसरा आणि चौथा चेंडू डॉट होता. 5व्या बॉलवर आपण पाहतोय 4 धावा धावून काढल्यात सार्थक आणि प्रियांशूने. हा चांगला बॉल दिनेश उलवेकर यांचा. आणि इथे 1 रन पूर्ण होत असताना दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि ते 1 रन फक्त प्राप्त होईल. लेग बायचा इशारा पंच जीवन गावण सरांचं होते. अशा रीतीने पूर्वार्ध संपलाय आणि पूर्वार्धानंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाचे 56 धावा. आणि आता 57 धावांचं लक्ष पार करण्यासाठी 24 बॉल मध्ये मंगेश स्मृती कोंबड संघ मैदानामध्ये दाखल होईल.
चला उत्तरार्धाकडे आपण बोलूया. 24 बॉल आणि 57 धावांचं मात्र इथे आव्हान असणार आहे. पाऊस हलकासा कोसळून मात्र आता कमी झालाय, मात्र क्रीडांगण मात्र आता ओलं करून निघून गेलाय, चिंब भिजवून गेलाय सर्व खेळाडूंना आणि आमच्या पंचांना देखील. सुपर 3 मध्ये जाणारा दुसरा संघ कोणता असेल त्याची प्रतीक्षा आता 24 बॉल आपल्याला करावी लागेल. एका बाजूला आपण पाहिलं तर अगदी शिर्ले संघ उरण पंचक्रोशी मधील, दुसऱ्या बाजूला कोमडबुजे संघ म्हणजे पनवेल तालुका आणि त्याचबरोबर उल्वेनोड परिसरातील आपण म्हटलं तर वावग ठरणार नाही असा कोमडबुजे संघ. त्यामुळे आता एक संघ तर जासई जो की चिर्लेच्या अगदी बाजूलाच आहे जे गाव, तो जासई संघ पोहोचलाय सुपर 3 मध्ये. आता चिर्ले जाणार की आपला कोंबडभुजे संघ जाणार, त्यासाठी मात्र आता 24 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागेल. चला सलामीची जोडी मंगेश स्मृती कोंबडभुजे संघ, आपल्याला विनंती आपण पाठवून द्यावी, कारण फिल्डिंग लागली आहे, पंच पोहोचलेत. बिणजोर ग्रुप खारकोपर आयोजित मान्सून कप 2026 आपण दैदिप्यमान हा सोहळा पाहत आहे. बिणजोर ग्रुपच्या माध्यमातून आयोजित, ज्यामध्ये सर्वच त्यांच्या शिलेदारांनी महत्वाची भूमिका बजावली आणि पहिलं पर्व आयुष या स्पर्धेचं आणि खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय बिणजोर ग्रुपच्या माध्यमातून. आणि त्यांनी एक सुरुवात केली या स्पर्धेच्या माध्यमातून आणि नक्कीच येणाऱ्या काही वर्षांमध्ये या स्पर्धेची रूपरेषा, या स्पर्धेचं ग्लॅमर आयुष उत्तरोत्तर वाढतच जाईल अशी अपेक्षा आम्ही करतोय. कारण पावसाळी क्रिकेट आणि पावसाळी क्रिकेटमध्ये इतकी चांगली स्पर्धा आणि ज्यामध्ये जय हनुमान मैदान खारकोपर अतिशय क्रिकेट या खेळासाठी, मग टेनिस असो, डे नाईट, रबर बॉल, प्रत्येक फॉर्मॅटसाठी हे ग्राउंड सुटेबल आहे, जिथे खेळाडूंना आपण पाहतोय खेळताना मनमुराद आनंद लुटता येतो, कुठेही इजा होण्याचे चान्सेस नसतात असं हे क्रीडांगण. कितीही पाणी पडलं या क्रीडांगणावर तरीही ते पाणी साचत नाही, ते आपण पाहतोय पूर्णपणे नाहीसं होतं. हे क्रीडांगणाची खासियत आहे आणि क्रिकेट या खेळासाठी हेच आवश्यक असतं. जरी पावसाळी रबर बॉल क्रिकेट असतं तरी खेळाडूंचं खरं तर फिटनेस, त्यांची हेल्थ, त्यांचं स्वास्थ्य हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांना कुठे इजा होणार नाही याची संपूर्ण काळजी सातत्याने खारकोपर या गावाने गेली कित्येक वर्ष घेतली आहे आणि आम्ही त्याची अनुभूती गेल्या काही 2-3 वर्षापासून घेतोय. ज्या पद्धतीने या स्पर्धांचं आयोजन इथे होत असतं नक्कीच कौतुकास्पद आहे. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. मनोज भगत, शुभम कोळी ही जोडी मैदानामध्ये मंगेश स्मृती कोंबडभुजे टीम कडनं आणि बॉलिंग मार्कवर शुभम पाटील. शुभम कोळी नॉन स्ट्राईकला, ज्याने सेकंड मॅच मध्ये करता मॅच विनिंग नॉक आपण पाहिले, साकारले होते, अर्धशतक लगावलं होतं, 57 धावांचं योगदान त्याचं राहिलं होतं आणि तो सध्या आता नॉन स्ट्राईकला. आणि समोर एक्सपिरियन्स मनोज भगत. पहिलाच बॉल शुभम पाटील, भन्नाट वेग, वेगाबरोबर अतिरिक्त उसळी. बॅक टू बॅक दुसरा आपण पाहतो डॉट बॉल येत असताना. बघा, जर गोलंदाजासाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचं. जर बॉल हुकून जर डायरेक्ट सीमारेषेवर जाऊन आपटला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कारण आपण करण मडवी यांना पाहतो की किती दूरवर ते उभे आहेत शुभम पाटील यांच्या विरुद्ध. अगदी ऑलमोस्ट ज्या अंतरावरनं शुभम पाटील रनअप घेत आहेत ऑलमोस्ट तेवढ्याच अंतरावर करण मडवी इथे विकेटच्या पाठीमागे उभे आहेत. ओहो, काय गोलंदाजी
सुरू आहे मैदानाच्या आत. ऍक्शन रिप्लेचा पहा बसला की शुभम पाटीलच्या गोलंदाजीवर 4 बॉल टॉट आले सलगचे आणि भन्नाट वेग आपण पाहतोय. बघा इन स्विंगर लेग स्टंपवर गेले आणि फॉलो केलं अक्षरशः शुभम पाटीलने. नव्या दमाचे खेळाडू आहेत, नवं क्रिकेट ते खेळतायत आणि नवं क्रिकेट बहरलं जाते त्यांच्यामुळे. यावेळेस एज लागली, बॉल पाठीमागे चाललाय, खेळाडू आहे तिकडे. चांगली फिल्डिंग होत असताना एक धाव मिळते. पहिले 4 बॉल डॉट आले, 5व्या बॉलवर सिंगल आली आणि आता शुभम कोळी ज्याच्यावर आता पूर्ण दारोमदार नक्कीच आहे, जबाबदारी त्याच्यावर आहे. 56 धावा इथून अजून करायच्यात. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुपर 3चं तिकीट पक्क करायचंय कोंबडभुजे संघाला. तर इथे कठीण परीक्षा आहे त्यांची राधे एंटरप्राइजेस चिर्ले या संघासमोर. पेपर सोपा नाहीये आणि शुभम पाटीलने तो आणखी कठीण करून ठेवला या ओव्हरमध्ये. शुभम पाटील एकदा जोरदार टाळ्या. फक्त 1 रन दिली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. जरी विकेट प्राप्त केली नसेल मात्र धावसंख्येवर अगदी गतिरोधक म्हणून तो उभा राहिलाय असंच आपल्याला म्हणावं लागेल. आता 18 बॉल आणि 56 धावांची गरज आहे इथून सामना जिंकण्यासाठी. हलकसं पारडं वरचढ आहे राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाचं. आता इथूनही कोंबडभुजे संघ बाजी मारू शकतो. 2 दिवसात आपण पाहिल्यात असे सामने जे फिरलेत. अगदी एका ओव्हरमध्ये जर तुम्ही जास्ती धावा बनवताय तर नक्कीच सामना फिरवताय तुम्ही आपल्या संघाच्या बाजूने आणि असं सातत्याने घडलंय. तो प्रयत्न करावा लागेल त्यांना. मात्र चिर्ले संघाने टप्पा अचूक ओळखलाय, लाईन लेन त्यांनी अचूक पकडली आहे. शुभम पाटील असेल आणि आता करण मडवी. पहिलाच बॉल मनोज भगत यांना बीट करून निघून गेलाय. 6 बॉल त्यांनी खेळलेत, 5 त्यांनी डॉट खेळलेत आणि फक्त एक सिंगल काढली आहे. दुसऱ्या बाजूला शुभम कोळी अजूनही खातं उघडण्याच्या प्रतीक्षेमध्ये. चिर्ले संघाची गोलंदाजी आणि कोंबडभुजे संघाची फलंदाजी. आता असं बॅटल सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि इथे क्लीन बोल्ड प्लेड ऑन झाले. एज लागली आणि बॉल यशनवर जाऊन अदळलाय. करण मडवीला मिळाली आहे ही पहिली विकेट. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. ज्या पद्धतीने हा बॉल आतमध्ये आला, बॅटची एज लागली आणि त्यानंतर मधल्या यष्टीवर जाऊन आदळलाय. भन्नाट वेग. थोडेसे अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता मनोज यांचा आणि तो मात्र अयशस्वी झाला कारण प्रेशर बिल्डअप झालं होतं. 5 बॉल ते डॉट खेळले होते त्यामुळे आता धावा येणं त्यांच्या बॅटमधनं गरजेचं होतं कारण रिस्क घ्यायची होती. कारण अजूनही येणारे बरेच फलंदाज चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करू शकतात त्यामुळे त्यांनी ती रिस्क घेतली. मात्र ते करत असताना त्यांना विकेट गमावी लागली आहे. 1-1 आतापर्यंत 1.2 षटकांचा खेळ झालाय. 16 मध्ये आता 56 अजूनही करायच्यात. नवचल भोईर ज्यांचे अतिशय आपण पाहतोय आवडीचं क्रीडांगण आहे, फेवरेट क्रीडांगण आहे, ज्यांचा खेळ या क्रीडांगणावर सातत्याने बहरलाय, ते सध्या स्ट्रायकिंग एंडवर. हो, पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय पाठीमागे स्कूप करण्याचा प्रयत्न होता. मात्र जेव्हा तुम्हाला स्कूप करायचा आहे त्यावेळी तुम्हाला टप्पा योग्य ओळखणं गरजेचं आहे कारण त्यावेळेसच तुम्ही बॉलला मिडलिंग करू शकता. गती आणि टप्पा तुम्हाला लवकर ओळखावा लागतो आणि त्यानंतरच तुम्ही त्या बॉलला मिडल करण्यामध्ये यशस्वी होता. ते इथे घडलं नाहीये आणि करण मडवीची लाजवाब गोलंदाजी. आतापर्यंत एकही रन दिली नाहीये आणि 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे 3 बॉलमध्ये. बॅट फिरली आहे मात्र बॅट अँड बॉल मध्ये पुन्हा काहीही संपर्क नाहीये. अफलातून गोलंदाजी करण मडवी साकारत असताना 2 बॉल अजूनही शिल्लक. कारण आता जर धावा येणं थांबलं तर मात्र कोंबडभुजे संघाचा खरंतर विजयाच्या दिशेने प्रवास खडतर होणार आहे. थोडासा झालाय मात्र आता जर बॅट त्यांची चालली नाही, धावा जर आल्या नाही तर मात्र प्रवास अजून कठीण होणार आहे. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना नवचल भोईर यांच्या बॅटमधनं आता पंचांच्या निर्णयाकडे लक्ष असेल की षटकार आहे. पंचांनी सांगितलंय इट्स अ मॅक्सिमम हिट. अगोदरच ऑफ स्टंपवर थांबले होते आणि अगदी खोलवट टप्प्याचा चेंडू पोड्यामध्ये टाकला होता तो करण मडवीने आणि त्याच्या विरुद्ध नवचल भोईर यांच्या बॅटमधनं पहिला मॅक्सिमम या इनिंग मधला येत असताना अजूनही 13 मध्ये 50 रनची गरज आहे. इथूनही कोंबडभुजे संघ पुनरागमन करणार आहे का? करायचं असेल तर नवचल आणि त्याच्या समवेत शुभम कोळी या दोघांना ही नौका ऐल तीरावरून पहिल्या तीरावर घेऊन जावी लागेल.
त्यासाठी बॅटिंग जोरदार करावी लागेल. मात्र करण मडवी आणि चिर्ले संघांचं आव्हान समोर आहे. सातत्याने आपण चर्चा करतोय, गोलंदाजी खूप चांगली राहिली चिर्ले संघाची. इथे मात्र उंच खूप गेलाय, लांब देखील तितकाच जाणार आहे. उंचच उंचच, लांबच लांब, दे धडक, बेधडक आणि दे धडक, सीमा पार. षटकार आलाय करण मडवीच्या शेवटच्या बॉलवर. 2 ओव्हरमध्ये 13. आता 12 बॉल 44 ची गरज. प्रति षटक 22 ची सरासरी. नवजल आणि शुभम या जोडीवर आता सर्व दारोमदार आहे. आणि या आलेल्या धावा, या 2 षटकार जे मारले खरं तर नवजल भोईरने, त्याने मात्र आता आशा पल्लवित केल्यात कुंभोज संघाच्या. आणि मॅच मध्ये त्यांनी शिरकाव केलाय म्हणायला हरकत नाहीये. ते 2 षटकार अतिशय महत्वाचे मोलाचे ठरले नवजल भोईर यांच्या बॅटमधून आलेले. 13 धावा, 1 विकेट 2 ओव्हर नंतर. आता 12 बॉल 44 ची गरज आहे. प्रति षटक 22 ची सरासरी, म्हणजे प्रति ओव्हर तुम्हाला कमीत कमी 3 षटकार तरी ऍटलिस्ट मारावे लागतील. बॉलिंग मार्क वर सुजित पाटील. 12-44 ची गरज आहे. हे इक्वेशन आहे. 2 षटकाराने उलटफेर केलाय. सामन्यामध्ये थोडीशी रंगत भरली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. सुजित पाटील समोर शुभम कोळी. 12 बॉल 44. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर खेळायचा होता, बाहेरची कडा लागली. बॉल पाठीमागे, जिकडे शुभमला आपण पाहतोय तैनात करण्यात आलंय. लॉंगस्टॉप रिजन मध्ये 1 धाव इथे मिळत असताना 11 बॉल 43 ची आता गरज. नवजल भोईर 4 बॉल 12 वर खेळत आहेत. 2 षटकार आपण त्यांच्या बॅटमधनं पाहिलेत. त्यामुळे सामन्यामध्ये हलकसा ट्विस्ट निर्माण करत असताना मान्सून कप 2026 चा दुसरा दिवस आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण एन्जॉय करतोय. यावेळेस बघा थोडासा दिशा भरकटलेली आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. वाईट बॉल येत असताना 11 बॉल 42 ची गरज. 15 धावा धाव फलकावर लागल्यात. वाईट बॉल आलाय. हो, इथे मात्र बघा लाईन लेंथ मध्ये बदलाव करत असताना थोडीशी सब्बरी डिलिव्हरी. खाली राहिला करण मडवीचा वेध घेत असताना चेंडू. 10-42. हे 4 चेंडू खूप महत्वाचे आहेत या मॅचच्या निकालाच्या दृष्टिकोनातून. एज लागली, बॉल पाठीमागे फाईन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात. 1च रन मिळणार. बॅट जोराने फिरवली होती मात्र तो संपर्क काही तितका चांगला झाला नाहीये नवजल भोईर यांच्या. आणि ते फक्त 1च रन मिळत असताना 9 बॉल 41 ची गरज. हो, बॅट फिरवलीये, पुन्हा संपर्क नाहीये. आतमध्ये येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळते सुजित पाटील यांच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता. या ओव्हरमध्ये 4 बॉल मध्ये फक्त 3च रन दिल्यात सुजित पाटीलने. आता 8 बॉल 41. या 2 बॉलवर मोठे फटके पाहिजेत कोंबडभोजे संघाला. ओ, खोलवर टप्प्याचा अलॉंग द कार्पेट गॅप मध्ये बॉल आहे. ओ, चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाली साकारत असताना मात्र सरते शेवटी अपयश आलंय. बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. मनगडा त्या ताकदीचा इथे प्रत्यय देत असताना शुभमला आपण पाहिलं. लोअर फुट टॉस बॉल इतक्या ताकदीने मारला अलॉंग द कार्पेट. गवताला मात्र भेदून हा बॉल सीमारेषा पलीकडे जाऊन पोहोचलाय. महत्वाचा चौकार आहे मंगेश स्मृती कोंबडभोजे संघासाठी. आता 7 बॉल 37 ची गरज. 7 चेंडू 37 धावा असं समीकरण आहे. आणि इथे समीकरण बदलणार कारण लास्ट बॉलवर आला मॅक्सिमम हिट. मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय शुभम कोळी थ्रू द स्क्वेअर लेग एरिया आपल्याला पाहायला मिळत असताना मागच्या 2 बॉलवर तब्बल 10 धावा आल्यात. आणि आता शेवटच्या ओव्हरसाठी जिंकण्यासाठी कोंबडभोजे संघाला आवश्यकता असणार आहे ती 31 धावांची. 6 चेंडू 31 धावा असं समीकरण आहे. पहिल्या 18 बॉल मध्ये 26 झाल्यात आणि आता शेवटच्या 6 बॉल मध्ये 31 करायच्यात. म्हणजे
5 षटकार तर मारावेच लागतील तुम्हाला. बिनजर ग्रुप खारखोपर आयोजित मान्सून कपचा थरार दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला कायम पाहायला मिळतोय. जे चित्तथरारक सामने काल पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिले, आजही आपण पाहिले. 1 बॉल 1, 1 बॉल 6 चे सामने 2 वेळा, 1 बॉल 1 चा सामना 1 वेळेला आपण पाहिला आज संपूर्ण दिवसभरामध्ये. आणि आता मात्र 5:31 थोडं अशक्यप्राय असं आव्हान आहे. तर क्रिकेटमध्ये कधी काय घडेल सांगता येत नाही, कारण 1 बॉल 7 चा सामना असताना आज वाईट टाकला आणि 1 बॉल 6 वर सामना आला आणि तिथे मात्र खारकोपर संघाच्या पंकज यांनी तो षटकार मारला. त्यामुळे आता 5:31 समीकरण. बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह, पहिलाच बॉल डॉट. आता 5:31. आता 5 चेंडूवर 5 जरी मारले तरी मात्र कुठेतरी कोंबडभुजे संघ बॅकफुटलाच आहे. सार्थक घरत आपल्याला पाहायला मिळतोय सध्या डेथ ओव्हर मध्ये. इथे बॉल मात्र ऑन साइडला जिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल टिपला जातोय. आणि आता मात्र हळूहळू हा सामना कुंभोडभुजे संघाच्या हातातनं निश्चित असताना आणि राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघ आता टॉप 3 सुपर 3 च्या दिशेने मार्गक्रमण करत असताना सुरुवात जी मिळायला हवी होती ती सुरुवात कुंभोडभुजे संघाला मिळाली नाही सेकंड इनिंग मध्ये. ज्याचं कारण शुभम पाटीलची भेदक गोलंदाजी, करण मडवेची इम्प्रेसिव्ह बॉलिंग, जिथे 2 षटकार नक्कीच आले मात्र तरी देखील त्याचा स्पेल चांगला राहिला. आणि आता 4:31. डॉट बॉल येत असताना आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण 3 बॉल 31 अशक्यप्राय असं आव्हान. कालच्या दिवसामध्ये जासाई संघ जो सुपर 3 मध्ये दाखल झाले आणि आता त्याच परिसरातील अगदी शेजारचा संघ राधा एंटरप्राइजेस चिर्ले हा संघ आता सुपर 3 मध्ये व्हाईट बॉल पंच त्याच दरम्यान कळवतात हळूहळू प्रवेश करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत आणि बराच अंतर आहे. निम्म लक्ष पार झालंय आत्ताशिक. आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचक करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही संपूर्ण बिनजोर ग्रुप खारकोपर त्याचबरोबर जयंतमान खारकोपर संघ या सर्वांचा आभार व्यक्त करतो. कारण सातत्याने आम्ही गेले 2-2.5 वर्ष या स्पर्धेमध्ये येत असतो, या क्रीडांगणावर येत असतो. तर भरपूर प्रेम खारकोपर वासियांचं मिळत आलंय आणि मिळेल यापुढे अशी अपेक्षा करतो. हा बॉल देखील आपण पाहतोय डॉट येत असताना. आणि आता औपचारिकता फक्त शिल्लक, लास्ट बॉल, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि राधा एंटरप्राइजेस चिर्ले संघ हा सुपर 3 मध्ये पोहोचलाय असं आता निश्चित झालंय. दुसरा संघ काल जासई संघ पोहोचला आणि शेवटच्या बॉलवर देखील विकेट सार्थक घरतला प्राप्त झाली आहे. आणि अभिनंदन राधे एंटरप्राइजेस चिर्ले, सुपर 3 मध्ये आपण क्वालिफाय झाला त्याबद्दल. आणि मंगेश स्मृती कुंभोडभुजे संघ पहिले 2 सामने खूप चांगल्या पद्धतीने खेळले, चित्तथरारक पद्धतीने विजय प्रस्थापित केला. आणि मात्र या सामन्यामध्ये नक्कीच काही प्लस मायनस झालं, काही चुका झाल्या आणि त्यामुळे पराभव पत्करावा लागला. हरकत नाही. येणाऱ्या स्पर्धांसाठी शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपण अनाउन्स करूया.